कराडला आता कोर्टामधून बाहेर आणण्यात आलेला आहे आणि पुन्हा त्याला जेलमध्ये नेलं जाईल। ही थेट दृश्य आपण पाहतोय। नक्कीच तर ही दृश्य आपण पाहतोय। वाल्मिक कराडला आता सुनावणीनंतर पुन्हा एकदा बीड जेलमध्ये नेण्यात येत आहे। ही संपूर्ण यंत्रणा आपण पाहतो आहोत। केज कोर्टामध्ये युक्तिवाद पार पडल्यानंतर 22 तारखेपर्यंत अर्थात 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि त्यानंतर आता त्यांना पोलीस कोठडीमध्ये घेऊन जात आहेत। तर वाल्मिक कराडला आता 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। पोलीस कोठडीमध्ये आता त्याला ठेवलं जाईल। वाल्मिक कराडला कोर्टामधून बाहेर आणण्यात आलेला आहे। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। बीड जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेरची। बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आणलं जात असताना पोलिसांच्या ताफ्यामध्ये काही 4 वाहनं देखील शिरली होती। त्यानंतर आता इथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। पूर्ण बंदोबस्तामध्ये आता वाल्मिक कराडला इथून नेलं जातंय। पोलीस कोठडीमध्ये आता त्याला ठेवलं जाईल। वाल्मिक कराडला कोर्टामधून आता बाहेर आणण्यात आले आणि आता त्याला पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात येईल। 7 दिवसांची पोलीस कोठडी वाल्मिक कराडला देण्यात आली। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। पोलीस कोठडीमध्ये आता वाल्मिक कराडला पोलीस घेऊन जात आहेत। 7 दिवसांची पोलीस कोठडी कोर्टाकडून सुनावण्यात आलेली आहे। अर्थात 22 तारखेपर्यंत वाल्मिक कराड आता पोलीस कोठडीमध्ये असणार आहे। तर आता वाल्मिक कराडला पोलीस कोठडीमध्ये नेलं जात आहे। ही काही दृश्य आपण पाहतोय। तर कराडच्या समर्थकांकडनं या ठिकाणी फाशीची शिक्षा, संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा। काय गाडीत घेणार आहे तुम्ही? मला हात नाही लावू शकत। हात नाही लावायचं मला। हात नाही लावायचा। हात नाही लावायचा। हात नाही लावायचा। काय केलं आम्ही तुम्हाला? आमच्या बीड जिल्ह्यामध्ये दिवसा ढवळ्या माणसांना मारलं जातंय। माणसांना मारलं जातंय। या बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसा ढवळ्या संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलं त्या मारेकऱ्यांचा फाशीची शिक्षा झाली पाहिजे। ट्रायल व्यवस्थित चाललं पाहिजे। प्रत्येक गोष्टीला ट्रान्सपरन्सी असली पाहिजे। पारदर्शकता प्रत्येक गोष्टीत असली पाहिजे। ही मागणी ॲडव्होकेट हेमा पिंपळे। आमच्या बरोबर महिला आहेत आमच्या बरोबर। आमची मागणी एकच आहे। ज्या पद्धतीने पब्लिक आउटक्राय झाला तरच या केसेस मध्ये लक्ष दिलं जातं। या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला माझी विनंती आहे, बीड जिल्ह्यामध्ये लॉ अँड ऑर्डर राहिलेलं नाही। देवेंद्रजी तुम्ही आमच्या बीड जिल्ह्यात या आणि लॉ अँड ऑर्डर सुधारा। काय कायदा हातात घेतलाय मी? काहीच नाही। मी उलट म्हणते गृहमंत्र्यांनी बीड जिल्ह्यात यावं। ॲडव्होकेट हेमा पिंपळे मी म्हणते बीड जिल्ह्यात गृहमंत्र्यांनी यावं। बीड जिल्ह्यात गृहमंत्र्यांनी यावं। सगळं पब्लिक आउटक्राय मुळे झालंय। सगळं पब्लिक आउटक्राय शिवाय होऊ शकलं नाही। मकोका कधी लागला सगळ्यांना? रस्त्यावरची लढाई लढल्यावर लागला। रस्त्यावरची लढाई। अरे हवा येऊ दे जरा। आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। पण पाहतो या ठिकाणी पोलिसांकडून धक्काबुक्की जी आहे त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि या आपण पाहतो या ठिकाणी आता वाल्मिक कराडचे समर्थक देखील या ठिकाणी जमा झालेले आहेत। वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। काय मागणी? काय मागणी? वाल्मिकांच्यावरचे खोटे गुन्हे मागे घेतले पाहिजेत। वाल्मिकांना कराडचे खोटे गुन्हे मागे घेतले पाहिजेत। आपण आज कोर्टामध्ये आलो, काय मागणी आहे? सर खोटे गुन्हे। नमस्कार सर, एक समाज बांधव नाही, मी एक खूप गरीब कुटुंबातला माणूस आहे। सर यांनी विनाकारण हे जातीवादी जे आपले लोकनियुक्त आमदार सुरेश अण्णा धस जे आहेत यांनी जाणीवपूर्वक हा वंजारी समाजावर चाललेला अन्याय, एक एकेरी भाषेत बोलणारे हे सुरेश अण्णा धस यांनी हा वंजारी समाजावर चाललेला अन्याय आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे। याची दखल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतली पाहिजे। विनंती आहे सर्व पत्रकार बांधवांनी
ऐकून घ्या सगळ्यात महत्वाचं सांगतो, ऐकून घ्या. या ठिकाणी जी मी एक वकील आहे, त्याबरोबर भारतीय संविधान मला अधिकार देतं माझी भूमिका मांडायचं. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय की आदरणीय अण्णावरील जे काही खोटे गुन्हे दाखल झाले असतील आणि अशा प्रकारचे कोणी स्टंटबाजी करणार असेल ते कदापि आम्ही सहन करणार नाही, खपून घेणार नाही. अहो, कोण टक्केवारीवाले कोणाला किती टक्केवारी भेटली या ठिकाणी मला माहित आहे. आणि या ठिकाणी जी थोडा साईड द्या, एक सेकंड सायलेन्स. न्यायालयाची मर्यादा मला माहिती आहे, परंतु त्या सुद्धा एक वकील आहेत न्यायालयाच्या. मला नाव सांगता येणार नाही, पण त्या स्वतः एक वकील आहेत. परंतु एखाद्या भूमिकेत मांडत असताना, एखादी बाजू मांडत असताना तुम्ही जर एखाद्याला स्टंटबाजी करणं असं कदापि सहन होणार नाहीये. या ठिकाणी प्रमुख आमची मागणी आहे की संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे, संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे. परंतु त्याचबरोबर या ठिकाणी जर कोणी दंगली घडवून आणण्याचं काम करत असतील तर मी माफ करणार नाही, कधी सहन करणार नाही. मी मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो, जे काही अण्णावर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत त्यांचे या ठिकाणी तात्काळ मागे घ्यावेत आणि या स्टंटबाजी करणाऱ्यावरती तात्काळ